म्हणजे माणूस जसं म्हणतो ना मी की मरणाला घाबरतो, मरण कोणाला चुकलेलं नाही आहे. जो आला तो एक दिवस जाणार आहे, पण कोण कधी केव्हा कुठं कसा हे कोणालाच माहीत नाही आहे. हिमाचल प्रदेश मंडीला जो काही एक मध्ये 5-6 दिवस ओळीनं पाऊस झाला, डिझास्टर झाली, ढगफुटी झाली. तर सलोन म्हणून जे गाव आहे तर तिथलं एक डॉक्टर म्हणजे वैद्य आहेत ते ग्रस्त कपूर म्हणून, त्यांना विनंती केली होती मी की वैद्यजी एक प्रयोग करून तुम्ही बघा तुमच्या तिथं काय होतंय. त्यांनी 2 ठिकाणी प्रयोग केला यंत्राचा. पहिलं यंत्र एक मंडीला ठेवलं आणि दुसरं ते राहतात तिथं ठेवलं. त्यांचं लेखी माझ्याकडं उत्तर आहे. यंत्र बाहेर ठेवल्यानंतर 15 मिनिटात पाऊस थांबला आणि आता आमच्या इथं 5 तास होऊन गेलेत, आतमी पाऊस नाही. मॉडर्न विज्ञानाप्रमाणे तुम्ही कुठलीही गोष्ट ही प्रेडिक्ट 100% करू शकता आधुनिक ह्याच्याप्रमाणे. बरोबर. परंतु त्याच्यावरचे उपाय अजूनही तरी आधुनिक विज्ञानाला सापडलेत. मिरगी ज्याला आम्ही फिट्स म्हणतो, एपिलेप्सी, जगाच्या पाठीवर औषध नाही. पुण्यातल्याच एका सिनियर डॉक्टरांचं लेखी पत्र आहे माझ्याकडे. ही वॉज सफरिंग फ्रॉम दॅट. तर त्यांनी मला लेखी दिलं आहे की ह्याचं एक तुम्ही जे काय मला पाठवलं होतं आज 10-15 वर्ष झाली, एकदाही फिट आलेली नाही, ते माझ्या अंगावर कायम आहे. आता मी बघतो माझ्या आजूबाजूला खूप लहान मुलं, माझ्या मित्रांची लहान मुलं सारखी आजारी पडतात. ते जे काय खाण्यातनं असो, पाण्यामध्ये असो, जे काय सगळीकडे आता जे झालं आहे भाज्यांचं आपल्या पेस्टिसाईड आणि ह्याव आणि त्याव, तर यासाठी कुठलं काही आपण यंत्र बनवू शकतो लहान मुलांसाठी? नमस्कार फडके सर. नमस्कार. खूप पॉप्युलर डिमांड आणि सर्व लोकांनी एवढी आम्हाला कमेंटमध्ये सांगितले की फडके सरांबरोबर परत एक पॉडकास्ट करा. यावेळेस वेगळे विषय आपण कव्हर करणार आहोत. त्याच्यामधलं मेन म्हणजे पर्यावरण. आत्तापर्यंत लोक करत येणारे त्यांचे प्रेडिक्शन्स आणि जगावर या प्रेडिक्शन्सचा परिणाम. तर आजचा हा विषय आपला त्या संदर्भात आहे. तर सर परत एकदा वेलकम अगेन ऑन काय बोलताय. नमस्कार. सर्वप्रथम आपण मला इथं आमंत्रित केलं आणि हा विषय जगापर्यंत पोहोचवायचा, आपला वैदिक विज्ञानाचा, मला जी संधी उपलब्ध करून दिली आहे त्याबद्दल तुमचे आभार. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही 5 महाभूत आहेत. हो. आमच्या लोकांनी त्याच्यावर अभ्यास करून किती जन्म म्हणजे किती पिढ्या खर्च केल्या असतील हे मला माहीत नाही, परंतु प्रत्येक पंचमहाभूताला त्याच्यावर कोडघोडी करायचा यांनी कधीही प्रयत्न केलेला नाही आमच्या पूर्वजांनी. परंतु त्याला विनंती केली गेली आहे की बाबा निष्पाप लोकांना त्रास होऊ नये. बरोबर. म्हणून कृपा करून आमच्यावर कृपा करा आणि निदान काहीतरी यातनं आम्हाला मार्ग द्या. सुखकर जीवन होऊ देत मानवाचं. इंडिव्हिज्युअल माणसासाठी म्हणून नाही, पण समाजासाठी म्हणून त्यांनी काम केलं आहे सगळं. आता तसंच जर बघायचं झालं तर ह्याच्यावर अनफॉर्च्युनेटली मी म्हणतो रिसर्च होत नाही. मॉडर्न विज्ञानाप्रमाणे तुम्ही कुठलीही गोष्ट ही प्रेडिक्ट 100% करू शकता आधुनिक ह्याच्याप्रमाणे. बरोबर. परंतु त्याच्यावरचे उपाय अजूनही तरी आधुनिक विज्ञानाला सापडलेत असं मला वाटत नाही. कसं आहे की आता आपल्याकडे मी म्हणून माझ्या गुरूंच्याकडनं मला ज्या काही गोष्टी मिळाल्या अध्यात्माच्या लोकांच्याकडनं आलेल्या आहेत, साधू पुरुषांच्याकडनं आल्यात म्हटलं तरी हरकत नाही. तर त्यांनी मला एक सांगितलं की बाबा पाऊस कोसळतोय, माणसं त्रास होत आहेत, असे कितीतरी प्रयोग त्यांनी सांगितलेल्या पद्धतीनं आम्ही केलेत. भरपूर त्याचे फायदे मिळालेले आहेत. चक्रीवादळं फिरली जातात. तुमच्या इथे हे होत नाही. अमेरिकेतली चक्रीवादळ तुम्ही जर बघितलं असेल तर गेल्या साधारण 2 ते 2.5 वर्षामध्ये फ्लोरिडासारख्या ठिकाणी चक्रीवादळांचा वादळ येतात, परंतु मानवाला त्रास नाही आहे. एक तर समुद्रात निघून जातात. त्याचे तिकडले आलेले ऑडिओ व्हिडिओज माझ्याकडे आहेत. तर ते काय आहे मी असं म्हणत नाही की मीच फार शहाणा आहे, पण वैदिक विज्ञानाने जे काही आमच्या पुढं ठेवलं आहे त्याचे जे काही आम्ही इव्हन कोल्हापूरसारख्या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर स्वामींनी जे शंकराचार्य आहेत करवीर पीठाचे, त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी एक यंत्र बाजूला नेऊन ठेवलं होतं.
पुराचं पाणी कोल्हापुरात शिरलेलं नाही 2 वर्ष. 70 आणि 80 पाटबंधारे पाण्याखाली जाऊन कोल्हापुरात पाण्याचा त्रास नाही आहे. हो. हे का झालं, कसं झालं, याच्यावर रिसर्च व्हावा ना. अनफॉर्च्युनेटली कसं झालं आहे की वेगळ्या वेगळ्या संस्थांच्याकडे, म्हणून आम्ही एक पुस्तक लिहिलं आहे, म्हणजे तुमचं स्वानंद प्रकाशन म्हणून जे आहेत त्यांनी ते प्रसिद्ध केलं आहे मराठीमध्ये. हो. त्याच्यामध्ये लोकांना आलेले अनुभव निसर्गाच्या संदर्भातले, कृषी क्षेत्र असो, त्यानंतर आणखीन काही असो, तर ते त्याच्यात नमूद केले, लोकांचे लेखी पुरावे. बरोबर. आणि मी ह्या शिक्षण संस्था म्हणा किंवा हे ज्या विद्यापीठं आहेत त्यांना माझी रिक्वेस्ट केली आहे की ह्याच्यावर तुम्ही अभ्यास करा, स्टडी करा, ह्याच्यामागलं विज्ञान जाणायचा प्रयत्न करा आणि हे जगापुढं आणा, म्हणजे आज मानवजातीचं कल्याण होईल. तुम्ही मला सांगा, धर्म कुठलाही असो, कुठल्या धर्मात जन्म घ्यायचा तुमच्या हातात नाही. प्रत्येक धर्मात मानवजातीला दिलेलं प्रोटेक्शन त्यांनी दिलेलं आहे. बरोबर. की जसं मागे एका ह्याच्यात बघते, आणि हे हल्ली कसं झालं आहे की ह्या वेस्टर्न संस्कृतीने आमच्याकडं पैसा इंट्रोड्यूस केला आहे. करेक्ट. तुम्ही मला एक सांगा, साधा जर माणसाने विचार केला, माणसाला जगायला पैसा हल्लीच्या जगात लागतो. हो. नाही म्हणत नाही मी. हो. अख्ख्या जगातली संपत्ती तुमच्या पायावर आणून होतो, मेल्यानंतर त्यातला एक बारीक कण तरी तुम्ही नेणार आहात का? नाही. हा विचार करा. संपत्ती आहे, त्याचं ज्ञान आहे, समाजाचं कल्याण करा. म्हणून बार्टर सिस्टीम तेवढ्यासाठी होती आपल्याकडं. करेक्ट. पैसा हा नव्हताच. बरोबर. की मी तुमची काळजी घेऊ, तुम्ही माझी काळजी घ्या, समाजात एकी राहील. आणि काही काही जे विज्ञान आहेत ना, की आता ख्रिश्चन धर्मामध्ये आपण बघतो, येशू ख्रिस्तानी नदीला काय ह्याला हात लावला, पाणी दुबाणलं. आपल्याकडं वरनं आकाशातनं वीज कोसळते, थांबवली. ह्याच्यामागलं विज्ञान काय आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करावा, असं माझं मत आहे. बरोबर. अगदी बरोबर. कारण आम्ही नेमकं तिथंच अडकतोय. हो, तुम्ही मला सांगा, भूकंप येणार किंवा आता सुनामी येणार, डिक्लेअर झालं, अप्रतिम हे आहे. त्यांनी खरोखर लोकांना, ज्याला आपण म्हणतो ना की सावध केलं आहे. पण ती सुनामी येऊ नये किंवा त्याचा त्रास मानवाला होऊ नये म्हणून आधुनिक विज्ञानाकडे कुठं काय आहे? काहीच नाही. कारण हेही प्रयोग केलेत की जसं आता म्हटलं, शंकराचार्यांनी ते यंत्र नदीकाठी ठेवल्यावर 1 इंच पाणी वर नाही आलं. आत्ता तुमच्या ह्याला जे काही हिमाचल प्रदेश मंडीला जो काही एक मध्ये 5-6 दिवस ओळीनं पाऊस झाला, डिझास्टर झाली, ढगफुटी झाली, तर सलोन म्हणून जे गाव आहे ते UP-मध्ये आहे का उत्तराखंडमध्ये आहे मला माहीत नाही. हिमाचलच्या इकडेच आहे. हिमाचल तिथं आहे. तर तिथलं एक डॉक्टर, म्हणजे वैद्य आहेत ते ग्रस्त, कपूर म्हणून, राजेश कपूर. त्यांना माझा नंबर कुठं त्या ह्याच्यामध्ये मिळाला मला माहीत नाही. कुंभामध्ये गाठ पडली होती, बोलणंही झालं होतं आमचं. त्यांना विनंती केली होती मी की वैद्यजी हे एक प्रयोग करून तुम्ही बघा तुमच्या तिथं काय होतं आहे. त्यांनी 2 ठिकाणी प्रयोग केला यंत्राचा. पहिलं यंत्र एक मंडीला ठेवलं आणि दुसरं ते राहतात तिथं ठेवलं. त्यांचं लेखी माझ्याकडं उत्तर आहे. यंत्र बाहेर ठेवल्यानंतर 15 मिनिटात पाऊस थांबला आणि आता आमच्या इथं 5 तास होऊन गेलेत, अजून पाऊस नाही. वा. तसं आपल्या इथलं एक ॲडव्होकेट आहेत, त्यांनी मला लेखी कळवलं आहे. आदल्या दिवशी फोन आला की मग विदर्भामध्ये आमच्या इथे शेतात पाणी झालं आहे, त्यानंतर खूप नुकसान होतं आहे, तर आपल्याकडे काही आहे का? म्हटलं प्रयोग तुम्ही नक्की करून बघू शकता, कारण ह्याला नावा पैसा खर्च नाही. त्यांनी यंत्र पाडल्यानंतर माझ्याकडे तोही लेखी पुरावा त्यांनी पाठवला आहे की यंत्र बाहेर ठेवल्यानंतर पाऊस थांबला आहे. मला एकच म्हणायचं आहे की ह्याचा फक्त व्यापार होऊ नये. बरोबर. बरोबर. समाजाचं कल्याण व्हावं हाच ह्याच्या मागला उद्देश आहे. त्यामुळे सरकारी स्तरावर जर ह्याच्यावर रिसर्च केला गेला तर फार बरं होईल. आता हे ऑफिशियली कोट करायचं की नाही मला माहीत नाही. बरोबर. पण डिफेन्सच्या संदर्भात बालासोरच्या तिथं जी काय आपली एस्टॅब्लिशमेंट आहे तिथं जर यंत्राचे प्रयोग मी स्वतः करायला दिले होते, केले तिथल्या एकाने, नाव नाही मी काय सांगत आता, की ते यंत्र बाहेर ठेव. कारण त्या बेटावर ऑन अँड ॲव्हरेज 100-1 लोक असतात. यंत्र बाहेर ठेवल्यानंतर चक्रीवादळ जी बंगालच्या उपसागरात येतात
ती तिथं न येता ती डायव्हर्ट केली गेली, ती बांगलादेशकडे गेली. त्याचेही पुरावे आहेत माझ्याकडं. पुरावे म्हणजे कसं आहे की हे डिफेन्स असल्यामुळे काही बोलत नाही. करेक्ट. पण हे होऊ शकतं. आणि तिथनं मला त्यांनी एवढंच सांगितलं की सर आता काय वाटेल ती परिस्थिती जरी असली तरी लोकांच्यातली मनातली भीती नाहीशी झाली. बरोबर. तुम्ही काय करू शकता? तोंड देऊ शकता, बाहेर पडायचा प्रयत्न करू शकता, त्या प्रयत्नांना यश मिळणार का नाही हे कुठं कोणाच्या हातात आहे? काळजी करायची सोडून द्या, निर्लज्जम सदस्य. या प्रत्येकामागं स्पंदनं हा एकच भाग आहे की तुम्ही ती स्पंदनं, ती एनर्जी निर्माण करा आणि ह्या पंचमहाभूतांना विनंती करा. माझ्याकडं तुम्ही बघितलं असेल पावसाच्या बाबतीत प्रयोग केलेत. हो, त्याची माझ्याकडं उदाहरणं आहेत. हो. त्यानंतर जमिनीच्या बाबतीत तो कृषी क्षेत्राची भाग येतो. बरोबर. ते प्रयोग केलेत, त्याचेही उदाहरणं आहेत. हो. अग्नी संदर्भात मी प्रयोग केला होता एक. महावतार बाबाजींची जी गुहा आहे, हो, तुमच्या ह्याच्या हिमाचलच्या तिथं, हां, कुकुचिना म्हणून गाव आहे. ते एक 2-3 वर्षापूर्वी मला तिथनं फोन आला की वणवा पेटला आहे आणि ते पेटत आता गुहेच्या दारापर्यंत आलं आहे, तर काय करायचं आता? काय नाही म्हटलं, एक मंत्र आहे आपले वैदिक, प्रयोग करून बघा. फक्त एक काम करायचं की आधी फोटो काढायचे आणि प्रयोग केल्यानंतर फोटो काढायचे. की मंत्र पाठवलं होता त्याने, ते 3-7 वेळा ओंधळीत पाणी घेऊन मंत्र म्हटलं आगीत फेकलं. 8व्या मिनिटाला मला फोन आहे, त्यांचा फोटो आहे की सर आग विझली आहे, फक्त आता धूर येतो आहे. बरं, हे मी प्रेडिक्ट करायच्या आधी किंवा हे मी कोणाकडनं तरी वदवून घेतो आहे, बरोबर, असं नको. हो. म्हणून त्या बाईनी, तिथल्या एका बाईनं बोलणं की तिने ते मंत्र से पानी अभिमंत्रित करके फेंक दिया, आग बुझ गई. बहुत आग लगी थी, मंत्र का पानी डालने से आग बुझ गई. तुमचं नाव बोलो. मेरा नाम प्रियंका. और कुकुचिना से बोलो ना. कुकुरसीना से. हाँ. कोण? त्यांनी बाईंचं नाव सांगितलं आहे, कुठनं बोलताय? कुकुचिनाहून बोलते. ही पुरावे आहेत माझ्याकडं. म्हणजे पंचमहाभूतांपैकी भूमीवर तुम्ही प्रयोग करू शकता. पृथ्वी झाली, पावसाच्या संदर्भात झाला, त्यानंतर अग्नीचं झालं, त्यानंतर वायूच्या संदर्भात वादळ फिरतायत, शांत होतात. त्याच्यासाठी अमेरिकेमध्ये केलेला प्रयोग आहे, त्याचा माझ्याकडं ऑडिओ व्हिडिओ आहे की तुमच्या न्यू जर्सी या भागात ऑफिशियली डिक्लेअर केलं होतं त्यांनी की बर्फाचं वादळ म्हणतो ना आपण, आईस स्टॉर्म, तसं येणाऱ्या लोकांनी सावध राहावं. तिथल्या काही लोकांचे माझ्याकडे ऑडिओ पाठवले, त्यांनी व्हिडिओ पाठवले की सर ते यंत्र तुम्ही दिलेलं आम्ही फक्त बाहेर नेऊन ठेवलं, थोडीशी भुरभुर आली बर्फाची, पण झाडाचं पान हललं नाही. कुठं गेलं वादळ तुमचं? हा असा मस्त स्नो पडतो एकदम असा सगळीकडे. हे आमचं बॅकयार्ड आहे, इथून आमचा घराचा एंट्रन्स आहे आणि हा असा सगळा स्नो पडतोय. इथे मी तो कागद दिसतोय ना, तो कागद ठेवला होता आपल्या ओम यंत्राचा. हे बघा, मस्त वाटतं एकदम. पण काही वारा नाही, काही नाही अजिबात, आणि शांतपणे मस्त स्नो पडतोय. दुसरं एक डेन्व्हरमध्ये एक प्रयोग असाच केला होता की त्यांनी फोटो पाठवलेत माझ्याकडे की टेम्परेचर वॉज लेस दॅन, म्हणजे बिलो 0, -0च्या मायनस होतं. बर्फ दाखवलं आहे बाहेर. बरोबर. काही मंत्रून पाणी बाहेर फेकल्यानंतर दुसऱ्या दिवशी टेम्परेचर प्लसमध्ये गेलं आहे. वा. खालचं आणि वरचं दोन्ही. त्यांनी ग्राफिकल रिप्रेझेंटेशन्स पाठवली आहेत. मला काय म्हणायचं आहे की कोण बरोबर कोण चूक हे सोडून देऊ आपण, पण ह्याच्यावर कुठंतरी रिसर्च करा. करेक्ट. आणि समाजाचं कल्याण होऊ दे. बरं, ह्यात कसं होतं की माझं काही चुकलं नाही, सांगायचं राहिलं तर नाही सर, महत्त्वाचा प्रश्न असा आहे आता, कारण का जस्ट मी प्रेडिक्शन्स बघत होतो की आता असं म्हणतात की या वर्षी भारतामध्ये सगळ्यात आत्तापर्यंतची जास्त येणारी थंडीची लाट येणार आहे. तर हे कितपत खरं आहे जे प्रेडिक्शन आहे,
आणि जर जसं की आपल्या नॉर्थ भागात जसं तुम्ही म्हटलात दिल्ली, हिमाचल वगैरे इथे सगळ्यात जास्त त्याचा हे परिणाम वाढतं. तर त्या लोकांसाठी जर आपल्याला हे यंत्र साधून एक आपण जर एक्सपेरिमेंट करू शकलो तिकडे तर काय करता येईल? एक्सपेरिमेंट करायला प्रॉब्लेम काहीच नाही आहे. हां म्हणून मी म्हटलं ना, डेन्व्हरचं जे मी तुम्हाला सांगितलं आत्ता की जे म्हणजे मॅक्झिमम मिनिमम सगळं झिरोच्या खाली होतं, बरोबर. ते मंत्रून पाणी टाकल्यानंतर ते पॉझिटिव्हमध्ये गेलं, दोन्ही प्लसमध्ये आलं. की जसं दिल्लीचं, म्हणून मी म्हटलं ना की मगाशी तुम्हाला बोललो की नाही मला माहीत नाही, लक्षात नाही येत आहे, पण दिल्लीचं एअर पोल्युशनकडनं Correct. जे होतं हो दॅट वॉज मोर दॅन 500. हो So one gentleman, Mr. Bhalla from Delhi, I requested him for some experiment. राईट. He did that. आणि NTD का NTTV म्हणून जो आहे त्याच्यावर त्यांनी टी व्हीवर दाखवलं आहे की 500च्या वर गेलेलं AQI, हो. IQ, AQI इंडेक्स. हा AQI इंडेक्स तो दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी 300पर्यंत खाली आला आहे. इज इट पॉसिबल फॉर अ मॉडर्न सायन्स टू रिड्यूस अँड पब्लिश इट ऑन अ न्यूजपेपर? न्यूजपेपर म्हणण्यापेक्षा ऑन अ TV. करेक्ट करेक्ट. आपली शास्त्र आहेत, आपण विसरलो आहे. समाजापुढे यावीत, कल्याण व्हावं. कारण आता या पावसाच्या बाबतीत सुद्धा म्हटलं ना की 2-4 ठिकाणचे माझ्याकडे लेखी आहे तो पुरावे. रिसर्च व्हावा बस, बाकी काही नाही. माणसं समाजाचं जीवन लोकांचं समृद्ध व्हावं आणि स्ट्रेस फ्री असं व्हावं. काय एक हे बघा, प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचं, कोणी थांबत नाही, मी सुद्धा थांबणार नाही. बरोबर. परंतु सुखात समाधानाने जीवन जगणं, निसर्ग हा आमचा शत्रू नाही. ऑन द कॉन्ट्री, आमच्या पूर्वजांनी आम्हाला ज्या शिकवणी ठेवून दिल्या की हा तुमचा मित्र आहे, त्याच्यावर कुरघोडी करायचा प्रयत्न करू नका. तो तुमचा मित्र आहे, तुम्ही त्याला विनंती करा, तो तुम्हाला सुखी ठेवेल. हेच प्रत्येकाने सांगितलं. बरोबर बरोबर. आणि हल्ली आम्ही त्याच्याच अगेन्स्ट काम करतोय की काय ठिकाणी झाडं काय तोडतोय. हो. निसर्ग आहे शेवटी, तो तुम्हाला तुमची जागा दाखवणार. धरणं बांधली की तिथं पाण्याचा भार वाढणार, तिथं झालं की भूकंप येणार. बरोबर. पण ते सुद्धा येऊ नयेत म्हणून जर विनंती केली तर तेही ॲक्सेप्ट होतं. सर मग ही कशी यंत्र असतात, म्हणजे काय की जी लोक आता बघतायत त्यांना या बाबतीत काहीच आयडिया नाही असं आपण समजूया. आणि तर त्या यंत्राचं म्हणजे काय पेपरावर असतं, त्याला आपण काय किंवा ते मेटल फॉर्ममध्ये असतं, कारण काय यंत्र काय काय असतात, मेटॅलिक असतात, कॉपरमध्ये असतात. करेक्ट. मग ही आणि फॉर एक्झाम्पल आता जसं तुम्ही म्हटलं दिल्लीसारख्या ठिकाणी जर आपण एक कॉपर यंत्र तयारच करून ठेवलं त्या कुठल्या तरी मुद्द्यासाठी, एखाद्या हवामानासाठी, थंडीसाठी, जे काय आहे, आणि ते तिकडे असं परमनंटली ठेवलं तर त्याचा कसा उपयोग होऊ शकतो? परमनंटली का ठेवायचं नाही? मी एक तर सांगतो की तुम्हाला बोटात अंगठ्या घालायला देतात, ते तंत्र आहे. हो. की गुरुचा अंगठा खडा म्हटलं की तो पुष्कराज येतो. हो. मागल्या बाजूला पिरॅमिड आहे. हो. कॉन्सन्ट्रेट होणारे पिवळे रेज त्या फ्रिक्वेन्सीज फक्त त्या बोटाला मिळतात. बरोबर. ज्या वेळेला तुम्हाला गरज आहे ग्रहस्थितीप्रमाणे, त्यावेळेला ती एनर्जी तुम्हाला ती नक्की मिळते, तुम्हाला नक्की फायदा होतो. परंतु ज्या वेळेला गरजच नाही आहे त्यावेळेला ती तिथंच राहिली ना, फायदा होईलच असं नाही. हो. तसं ज्या वेळेला पाऊस नको आहे, पाऊस नको आहे म्हणून आम्ही यंत्र ठेवलं बाहेर, हो बाहेर ठेवलं, पाऊस थांबला, ते जर आम्ही तिथनं काढलंच नाही किंवा ते जर नष्ट नाही झालं तर दुष्काळ पडेल हो. बरोबर. त्यामुळं माझ्या मते किंवा असं परमनंट काही करायचं नाही. कारण मी हे प्रयोग केलेत अमेरिकेमध्ये सुद्धा. हो. की कागदावर यंत्र काढून ते बाहेर ठेवायचं, हां. पाऊस येऊन गेला की ते यंत्र नाहीच होतं, प्रश्न मिटला. किंवा उचलून घरात नेऊन ठेवा, कोणालाच त्रास नाही. बरोबर. सर पण यंत्राचं काय सायन्स आहे, म्हणजे ते आम्हाला समजण्यासाठी? थोडक्यात काय आहे, तुम्ही ज्यावेळेला त्या फिगर्स आहेत, काही आकडे, की जसं दत्त संप्रदायामध्ये 24 हा आकडा जास्ती महत्त्वाचा आहे. हो. बरोबर आहे. 24 हा आकडा तुम्ही कट करा कॅलेंडरवरचं, घराच्या बाहेर लावा, चौकटीवर वरच्या,
तुमच्या घराचं प्रोटेक्शन होतं का नाही बघा. मिळणारी स्पंदनं सांगितलं ना, गेल्या वेळेला आपण बोललो होतो हो. या विषयावर. फक्त स्पंदन हा स्पंदन. एकच भाग आहे आणि आमच्या पूर्वजांनी याच्यावर इतका अभ्यास केला आहे की कुठली स्पंदनं तयार केली म्हणजे त्याचे परिणाम काय होतात. 2498 पर्यावरण म्हणून हे जे पर्यावरणासाठी जे यंत्र आहे, ओम त्याच्या पुढल्या त्या गाठीमध्ये 2498 आहेच. परंतु हे सगळं करत असताना ते सिद्ध करायला लागतात यंत्र. नुसतं कुणीही काढून ते होत नाही. त्याच्या मागल्या सिद्ध भावना- करणं म्हणजे सर सिद्ध करणं म्हणजे ते करताना काही मंत्र चालू असतात की ती स्पंदनं त्याच्यामध्ये कॅच केली कॅच जातात केली जातात. आणि ती स्पंदनं तुम्हाला उपयोगी पडतात. फक्त काय होतं की ह्याच्यामध्ये वाईट एकच प्रकार आहे की हे लालची माणसाच्या हातात पडू नये. बरोबर. सेल्फिश हाच त्याच्या मागला बेसिक उद्देश आहे की आज जर समजा पाऊस पडला नाही तर उद्याच्याला माझे टँकर चालणार आहेत. आज पाऊस पडला तर माझे टँकर नाहीत. मग मी ते यंत्रच ठेवून देतो ना बाहेर, पाऊसच येऊ नये. खरंय. तेवढ्यासाठी अथॉराईज माणसांनीच ह्या गोष्टी कराव्या. म्हणून हे सामाजिक करता येत नाही. आता हे करोनाच्या वेळेला हो. गोव्यामध्ये गगनगिरी आश्रम जो आहे, अस्नोडा म्हणून जो भाग आहे हो. तिथं आहे. तर मापारी म्हणून एक ग्रस्त होते, ते गेले, आता ध्येय ठेवलं त्याने. त्या ग्रस्तांनी जवळजवळ 10,000 यंत्र वाटली होती. सिद्ध केलं विचारतात. मी सिद्ध केलेले यंत्र पाठवलं होतं त्यांच्याकडे. त्याच्या फक्त ते झेरॉक्स काढायचे आणि वाढायचे लोक. हो. एका कागदावर 15 मिळत होती. त्यामुळे 1 रुपयामध्ये 15 लोकांपर्यंत ते पोचत होतं. ज्यांच्या ज्यांच्यापाशी यंत्र गेलं त्या कोणालाही करोना झालेलं नाही आहे. आत्ताच्या ह्याच्यामध्ये सुद्धा जे काही आपण ऐकतोय की कुठल्या करोनापेक्षाही काहीतरी भयानक महामारी येणार आहे, बरोबर. रोग येणार आहे. हो. तर मी एकच म्हणणारा माणूस आहे, अरे प्रयोग करून बघायला तुमचं काय बिघडतं. तुम्हाला नाव पैसा खरं आहे. खर्च नाही आहे त्याच्यात. खरंय. तुम्ही हेच यंत्र, तो जो काही करोनाचा तुमचा व्हायरस आहे, त्या व्हायरसच्या बाटलीच्या खाली ठेवून बघा काय होतंय. बरोबर. खरा एक्सपेरिमेंट. तुमचे बाकीचे जे काही आपले प्रयोग आहेत की लसी तयार करणं, जनतेला हे करणं, हो. त्याचे पुढं दूरगामी परिणाम काय आहेत ते हे आम्हाला आपल्याला माहीत नाही. आताही असं लक्षात यायला लागलं आहे की ज्यांनी करोनाची इंजेक्शन्स घेतली त्यांना त्रास व्हायला लागलेत. हो. पेपरला बातम्या येत आहेत. ज्या ठिकाणी औषध नाही, ज्या ठिकाणी फिजिकल मॅटर कुठलंही नाही, फक्त स्पंदन आहेत, साईड इफेक्ट व्हायचा प्रश्नच नाही. नाही. खरंय. ह्या आपल्या वैदिक तोटा विज्ञानाने- तोटा काहीच नाहीये. तोटा काहीच नाही आहे. ठेवून बघा ना. आत्तासुद्धा जे काही येणार आहे, तर माझ्या मते सरकारने जर याच्यामध्ये थोडं लक्ष घातलं की याच्यावर रिसर्च व्हावा आणि समाजाचं कल्याण व्हावं. बरोबर. सर आता जसं आहे, आता एक मला प्रश्न पडला आहे का, कारण का आता मी बघतो माझ्या आजूबाजूला खूप लहान मुलं, माझ्या मित्रांची लहान मुलं सारखी आजारी पडतात. ठीक आहे. आणि काय झालं आहे की डॉक्टरांकडे गेलं, ते म्हणतात की अशी साथ आहे, हे यामुळे त्यामुळे जे काय असेल ते. पण एक असं मी जाणलं मला की वारंवार मुलं आजारी पडायला लागलीत, वारंवार, आणि काही कारण नाही आहे. ठीक आहे. ते जे काय खाण्यातनं असो, पाण्यामध्ये असो, जे काय सगळीकडे आता जे झालं आहे भाज्यांचं आपल्या पेस्टिसाईड आणि ह्याव आणि त्याव, तर यासाठी कुठलं काही आपण यंत्र बनवू शकतो लहान मुलांसाठी? नाही नाही, काय आहे, यंत्र प्रत्येक गोष्टीसाठी आहेत, मंत्र पण आहेत. तर आता सध्या हे पेस्टिसाईड, आम्ही ज्या पालेभाज्या खातो घरी, त्याच्यावर किती पेस्टिसाईड्स मारले आहेत काय आपल्याला बाकीचं काहीच कळत नाही. हो. सगळं वातावरणच बिघडून गेलेलं आहे. तर आपल्याकडे आपल्या पूर्वजांनी काही मंत्र सांगितलेत. तर मी सुद्धा पाणी करतो, मी सुद्धा लोकांना रेकमेंड करतो. कुब्जिका त्रिपुरा गौरी चंद्रिका विषहारिणी हा मंत्र पाण्यात बोटं बुडून 21 वेळा म्हणा आणि पाणी प्यायला सुरुवात करा. यात साईड इफेक्ट मी हा डिटॉक्सिफिकेशन जे म्हणतो ना आपण, ते ऑटोमॅटिकली होत जातो. ओके. कारण बाहेर ना, अनफॉर्च्युनेटली म्हणतो ना, हल्ली पैसा ह्याच्या मागं सगळे लागलेले आहेत. बरोबर. आज बाजारात जातो, साधा गहू विकत आणतो, त्याच्यावर एक फक्त शिक्का लावतो ऑर्गॅनिक,
मागे काय केले कोणाला माहिती आहे, ते ऑर्गॅनिक आहे का काय आहे. खरे, दुनिया झुकती आहे झुकाने वाला चाहिए. अगदी बरोबर. पण ह्याच्यामध्ये तो माणूस असा विचार करत नाही की हेच मी खाणार आहे अन्न, यातनं मलाही त्रास होणार आहे, बरोबर. का मलाही होऊ नये लोकांनाही होऊ नये. करा ना. सर, लहान मुलांसाठी कुठला मंत्र आहे एखादा जनरल का? कारण का आम्हाला एवढे कमेंट्स आले मागच्या ह्याच्यात की वारंवार मुलं आजारी पडत आहेत, तर सरांकडनं जर आम्हाला एक मंत्र मिळाला की आम्ही घरी. आणि सर, बदल असा झालेला आहे आपल्या पॉडकास्टमुळे, लोक ही जी तुम्ही म्हणतायत एक्सपेरिमेंट करा ती खरंच करून बघायला लागलेली आहेत आणि त्यांना त्यासाठी मार्गदर्शन हवं. तर ते असं त्यांची रिक्वेस्ट आहे की सरांनी जर आम्हाला मंत्र दिला पॉडकास्टमध्ये तर आम्हाला खूप बरं होईल. एखादा जनरल असेल तरी हरकत नाही, म्हणजे कारण का जसं तुम्ही म्हटलं तोटा नाही आहे, पण करून बघायला हरकतही नाही. त्याचं कसं आहे की मंत्राचे उच्चार प्रत्येक माणसाच्या मनात खूप शंका असतात, खरं सांगतो, की मग ते मला उच्चार जमतील का नाही, हो, मलाही तो प्रश्न. हां, मग ते बरे होतील का नाही. परंतु माझ्या दृष्टीने मराठी भाषेचे किंवा आपल्या भाषा ज्याला आपण म्हणतो 4 प्रकारचे आहेत, वैखरी, परा वगैरे वगैरे. कुठल्या तरी एका ह्याच्यामध्ये मूकपणे सुद्धा मनातल्या मनात तुम्ही चांगले उच्चार करू शकता. हो, हे कोणी सांगत नाही. मग एखादा बोबडा आहे त्याने काय आयुष्यभर हे बोबडाच राहायचं काय किंवा अडचणीतच राहायचं काय. तर त्यासाठी यंत्र आहे, त्याला बालरक्षण यंत्र अच्छा असं आमच्या लोकांनी हे केलेलं आहे. बरं. तेही सिद्ध करायला लागतं हो, की कागदावर ते यंत्र तयार केलं आहे, डाउनलोड करा, प्रिंटआउट घ्या, छोटं करा, ताईतमध्ये घालून गळ्यात घालून टाका बालकाच्या. इव्हन ज्या बालकाला काही गळ्यातही करता येईल त्याच्या उशाखाली ठेवा. अहो, कितीतरी मुलं बरी झाली आहेत. हो, नुसतं उशाखाली यंत्र ठेवून. मिरगी, ज्याला आम्ही फिट्स म्हणतो, एपिलेप्सी, बरोबर, जगाच्या पाठीवर औषध नाही. हो, पुण्यातल्याच एका सिनियर डॉक्टरांचं लेखी पत्र आहे माझ्याकडं. ही वॉज सफरिंग फ्रॉम दॅट. तर त्यांनी मला लेखी दिलं आहे की ह्याचं एक तुम्ही जे काय मला पाठवलं होतं, आज 10-15 वर्ष झाली, एकदाही फिट आलेली नाही, ते माझ्या अंगावर कायम आहे. याच्यावर रिसर्च का, ते यंत्र आहे. सर, हे यंत्र आपण आपल्या व्ह्युअर्ससाठी नंतर बनवून आपण देऊ शकतो? हो, देऊ शकतो. तर आपण काय करू, आपण याच्यामध्ये वी विल पुट दॅट यंत्र जेव्हा हा पीस आला ना. नाही, फक्त कसं आहे की तुम्ही कॉपी करून त्याच्या भानगडीत पडू नका. अच्छा, हां. आणि मुख्य म्हणजे त्याचा धंदा करू नका. हो, बरोबर, हां, ते पाहिजे. नाही, बेसिकली कसं आहे माहिती आहे का की माणसाला येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या 10 ते 15% अडचणी आहेत तुमच्या पत्रिकेशी निगडीत आहेत. बरोबर. 5% वास्तूशी आहेत आणि 75 ते 80% अडचणी ह्या बाहेरच्या बाधांची आहेत, ज्याला आम्ही निगेटिव्ह एनर्जी म्हणतो किंवा भूतप्रेत पिशाच्य वगैरे जे म्हटलं जातं आपल्याकडे. तुमच्यात जर त्याला तोंड द्यायची तयारी नसेल, ताकद नसेल, तर नंतर तुम्हाला त्रास होतो. बरोबर. बेस्ट वे सांगा की हे कर बाबा. नाही, आपला तो मुद्दा आहे की लोकांनी ट्राय करावं, करा, प्रयोग आणि करा. फक्त एवढे जशी विनंती आहे की याचा धंदा करू नये. धंदा करू. याच्यात नाही काय की जसं तुम्ही म्हटलं, बरोबर म्हटलं की जर याचा धंदा झाला तर त्याचा इफेक्ट पण कमी होईल. नाही, इफेक्ट तर होणारच नाही आणि मुख्य म्हणजे त्रास होईल. बरोबर आहे. मग हे स्वतःच्यासाठी वापरा फक्त. आणि जर कोणाला हवं आहे तर द्या, पण त्याचे काही पैसे किंवा त्याचा धंदा करू नका. ह्या ह्याच्यामध्ये कसं आहे की मी तुम्हाला यंत्र दिलं, माझे 500 रुपये टाका, हा प्रकार नाही. बरोबर आहे. दिलंय तुमचं भलं होईल. तुम्हाला वाटलं की मला फुकट नाही घ्यायचं म्हणून मी माझ्या खिशात आहेत 5 रुपये मी तुम्हाला दिले, स्वखुशीने दिलं तर खुशाल घ्या. बरोबर. त्याचा धंदा करू नका. तुम्हाला काही कमी पडत नाही. सर, त्याविषयी स्पंदन आहे तो ही सगळी. बरोबर. मंत्र, तंत्र, यंत्र. आता तंत्र म्हणजे तुम्ही मला सांगा की आधुनिक विज्ञानाने आम्हाला सांगावं की आजीबाई येतात, मीठ मोहरी घेतात, मग पुलावरनं उतरवतात, जाळतात किंवा पाण्यात टाकतात, मूळ रडायचं थांबतं. कसं थांबतं? ह्याला आधुनिक विज्ञानाकडे कुठेही उत्तर नाही आहे. ही स्पंदन आहे आणि ह्याच्यामागे आमच्या पूर्वजांनी केलेली प्रचंड मोठी तपश्चर्या आहे. तर सर, जसं आता आपण बोलत होतो वेदरच्या बाबतीत मेनली, तर मगाशी तुम्ही सांगत होता त्या किस्स्या बाबतीत एकदा मला सांगायचे. RSSचा दिवस होता आपला 2 ऑक्टोबरला, 100 वर्ष झाली तेव्हा खूप पाऊस पडत होता. त्याचा आपला तुम्ही तो व्हिडिओही आम्हाला आत्ता दाखवला, जो आम्ही आत्ता याच्याबरोबर प्लेही करू आपल्या व्हिडिओमध्ये. नमस्ते, श्रीकांत मोदी है.
अभी आज संघ का आरएसएस का पथसंचलन है। वहाँ से निकल पड़ा, मैं निकलते समय इतना जोर से बारिश बरस पड़ रहा था। तो अभी अपने जो मोहन फड़के जी दिए हैं काका जी, उनका यंत्र मैं बाहर निकाल के ऐसे रख दिया। विदिन 5 मिनट कंप्लीट जो है बारिश कंट्रोल में आ गया एंड इट गॉट डाइवर्टेड इफ यू सी देयर। तो यहाँ पे कम होके किसी और दूसरी दिशा में डाइवर्ट हो गया। तो ये मंत्र और यंत्र का प्रभाव है। धन्यवाद मोहन फड़के काका जी। महेश निकांत मोदी बिदर। तर त्या बाबतीत जरा थोडं सांगाल आम्हाला काय झालं. RSS एक कार्यकर्ते की जे पूर्वी अमेरिकेत होते आणि UD इंडिया मोदी ज्यावेळेला अमेरिकेत ह्युस्टनला गेले होते त्यावेळेला आदल्या दिवशी प्रचंड पाऊस होता तिथे, की मोदी आणखीन यांची गाठ होईल का नाही, मीटिंग ती होईल का नाही, सभा शंका होती. तर अमेरिकेत एक माझे स्नेही आहेत, त्यांच्याकडे यंत्र पाठवलं होतं. त्यांनी ते हिंदू महासभेच्या एका कार्यकर्त्याकडे पाठवलं. त्यांचे आणखीन या मोदींचे तिथं, आणि ते ऑर्गनायझर होते मोदी, तिथं त्यांनी प्रयोग केला. ज्या ठिकाणी मोदी आणखीन हे तुमचे ट्रम्प यांची मीटिंग होती तिथं पाऊस पडला नाही. आणि त्यानंतर त्यांनी मला सांगितलं ज्या ज्या ठिकाणी मोदींचा दौरा होता त्या प्रत्येक ठिकाणी यंत्र ठेवलं गेलं होतं, कुठंही त्रास झाला नाही पावसाचा. आत्ता परवा आपल्या इथं हे 100 वर्षाचं जो काय RSSचं फंक्शन झालं, बहुतेक ठिकाणी त्यांच्या हे झाल्या संचलनं झाली. तर बिदर म्हणून जो भाग आहे ते ॲक्च्युली मोदीग्रस्त आहेत, ते बिदरचे. तर तिथं संचलनाच्या वेळेला तुफान पाऊस असं सांगितलं होतं, प्रिडिक्टही होतं. तर तिथं मला त्यांचा फोन आला होता. मी त्यांना यंत्र पाठवलं, ते डाउनलोड करा, बाहेर ठेवा. यंत्र बाहेर ठेवल्यानंतर एक 10 मिनिटात पाऊस गायब, संचलन व्यवस्थित झालं. तर तेच मला म्हणतात की हे आपलं शास्त्र आहे. खरे त्याने ऑडिओ व्हिडिओ पाठवला जो आपण आता प्ले करतोय. तर आता करा प्ले तुम्ही. तर ते इव्हन पुण्याची सुद्धा अशीच केस आहे, तोही ऑडिओ आहे माझ्याकडं. अमेरिकेतले पावसाचे वादळाचे हिमवादळाचंही हे आहे की भुरभुर आली पण यंत्र ठेवल्यानंतर वाऱ्याचा लवलेच नाही, झाडाचं पान हलत नाही. सर बट मला एक सांगा, हे जी यंत्र जी आपण आहेत आता फॉर एक्झाम्पल इफ वी कॅन प्लेस देम ॲट द एअरपोर्ट्स, तसं आता तुम्ही यू टोल्ड अस अबाउट एअरपोर्ट्स, cricket stadiums where main matches happen, main events happen. Can we use them and experiment them? Why not? Actually, I am trying since that day to contact our aviation minister. But unfortunately, I am unable to reach him. Just do one thing, take out the print. In case of emergency, just put it outside, anywhere on a runway. Rain, wind will not give you any trouble. Unfortunately, I am unable to reach him. But right now, since everybody is watching this video, for example, and this clip is, a lot of people in the world are going to watch this. What can we suggest? If we can put a print out right now and give a link, for example, they can just download it. सिद्ध करायचं त्याला आधी. सिद्ध केलेलं यंत्र आहे. सिद्ध केलेलं यंत्र ऑलरेडी. सो सिद्ध केलेलं आहे. सो they just have to take a print out and just have to place it on the runway or anywhere near the airport is fine. No, you can keep it on a runway. That's all open to sky. Open to sky. Anywhere open to sky. Anywhere open to sky. Near the proximity of the airport. Yes. Even one gentleman, he is from Bombay. He is a chartered accountant. He was visiting Dubai. He says, when I was going to Dubai, I just gave that yantra to the pilot. Anyhow, he was able to put it there. He says, I reached Dubai 10 minutes earlier. There was no air bounce. My journey was absolutely free from problem. Some of the mantras are there. They will give a protection, what we call it the shield. Kavach. Correct. Around the vehicle. You will be safe. Nothing will happen to you. Okay, so there is a mantra for even if I'm traveling in a bus, car, train, wherever. Even whenever I go out. First I read those mantras. Absolutely no problem. So what is the mantra if you can just tell it for the audience? You will not believe.
myself, my wife, and one of my friend, Mr. Deshpande, we visited Rajasthan as a trip with four-wheeler, Maruti 800. There was no screw jack and anything in my car, his car. We drove about 4,000 to 5,000 kilometers, even from Chittorgarh to one of the कुठलं गाव ते नाव, I forgot the name. It was via Ratlam. The road was absolutely rough. We came back till coming to Bombay, Pune. Absolutely not a single any problem happens. So what is the mantra, if you can give for our people? No, it's actually 5-6 stanzas. Any one mantra which you can, I can say not while one just mantra. going. There is one mantra which can be definitely published in my, one of the is given in my book also. डाकिनी प्रेत भूतेषु भयम तस्य न जायते, रक्ष रक्ष महादेव रक्ष रक्ष जनेश्वर, रक्षन्तु देवता सर्वा ब्रह्मा विष्णु महेश्वरा, ग्रहे रक्षतु वामना एटसेट्रा एटसेट्रा. हा मंत्र एकदा म्हणायचा, जा कुठेही. इवन एकाने मला दिलेला अनुभव आहे, अर्थात ते ग्रस्त आता नाही आहे, की पुणा बेंगलोर रोडवर नियर सातारा, ही मेट विथ अन ॲक्सिडेंट बिटवीन सातारा अँड कोल्हापूर. His car was crushed between two trucks. My God. Actually, the condition of car was such, it is just like paper crushed into hands and thrown out. There was not a single scratch on his head, body. You may call it as a miracle. आहेत अशा खूप गोष्टी आहेत. खूप आहेत. वरनं फेकून दिलं तरी काय होत नाही माणसाला, अशा परिस्थिती आहे. कसं होतंय मला सांगा ना. हे दिलेलं प्रोटेक्शन आहे हो आम्हाला. I think this is an experiment for all. We will be putting the link of the mantra. You can download the yantra and check it for yourself. अहो त्याच्या पलीकडे जाऊन मी सांगतो की आम्ही ज्या वेळेला नायगाऱ्याला गेलो, नाही त्यावेळेला आमचं हॉटेल तिथनं 4 मैलावर होतं आधी. त्याच नावाचं हॉटेल सिटीमध्ये आहे. आमच्या त्या बसवाल्याने आम्हाला सिटीमध्ये नेऊन सोडलं. त्यामुळं आणि त्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्याने आम्हाला किल्ल्या दिल्या, सगळं झालं. रात्री आम्ही नाईट शो बघू शकलो नायगाराचा. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कळलं की ते हॉटेल आमचं नाहीच आहे, आमचं बुकिंग पलीकडल्या हॉटेलमध्ये आहे. आम्ही सकाळी किल्ल्या परत दिल्या, आमच्याकडे एक नवा पैसा मागितला नाही कुणी. कसं काय शक्य आहे हे? स्टे करून सांगतो ना, हे सगळं डोक्याच्या पलीकडलं आहे.